तर सुप्रिया सुळेंचं काँग्रेस नेतृत्वाला बिनविरोध निवडणुकीसाठी आवाहन। बिनविरोध निवडणूक दादांच्या जनसेवेला आदरांजली असेल। दादांनी आयुष्यभर काँग्रेसशी सन्मानपूर्वक नातं जपलं। दुःखाच्या प्रसंगी एकजुटीची भावना जपण्याची विनंती त्यांनी केली आहे। तर सुप्रिया सुळे यांनी काय ट्विट केलंय? दादांच्या अकाली निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होते। दादांचा राजकीय प्रवास काँग्रेसमधून सुरू झाला आणि आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी या पक्षाशी दीर्घकाळ सन्मानपूर्वक ऋणानुबंध जपला। या दुःखाच्या आणि स्मरणाच्या क्षणी बारामतीची निवडणूक बिनविरोध होणं ही त्यांच्या जनसेवेच्या आणि सर्व समावेशक राजकारणाच्या वारशाला दिलेली एक सन्माननीय आणि मनापासून आदरांजली ठरेल। मी काँग्रेस नेतृत्वाला मनापासून विनंती करते। आदर आणि एकजुटीच्या भावनेतून त्यांनी या आवाहनाचा विचार करावा।